Hello everyone, welcome back to day 11 of our English learning series, and today we will learn about do, does and did. So let's get started with the do. So do म्हणजे काय? करणे, करतो किंवा करतात. So do आपण कशासोबत यूज करतो? I, you, we, they आणि ते प्रेझेंट टेन्स मध्ये यूज करतो. आणि where we use do like when we ask question, जेव्हा आपण क्वेश्चन विचारतो तेव्हा डू यूज करतो. जेव्हा आपण निगेटिव्ह सेंटेन्स बोलतो तेव्हा डू यूज करतो. डेली वर्क किंवा हॅबिट साठी डू यूज करतो. देन चेकिंग और आस्किंग कन्फर्मेशन साठी आपण डू यूज करतो. आणि टॉकिंग अबाउट जनरल ट्रूथ सो त्याच्यासाठी आपण डू यूज करतो. तर आपण एक्झाम्पल बघूयात म्हणजे तुम्हाला लगेच कळेल की आपण डू कधी यूज करतो. आय डू माय होमवर्क एव्हरी डे. मी दररोज माझा होमवर्क करतो. हे काय? डेली रुटीन. डेली रुटीन साठी आपण डू यूज करतो. मी दररोज माझा होमवर्क करतो. हे डेली रुटीन आहे. आय डू माय होमवर्क एव्हरी डे. यू डू एक्सरसाइज इन द मॉर्निंग. तू सकाळी व्यायाम करतो. हे सुद्धा काय आहे? डेली हॅबिट किंवा डेली रुटीन आहे. तर आपण डू यूज करतो. वी डू अवर जॉब ऑनेस्टली. आम्ही आमचे काम प्रामाणिकपणे करतो. दे डू देअर बेस्ट. ते त्यांचे सर्वोत्कृष्ट करतात. डू यू लाईक कॉफी. तुला कॉफी आवडते का? क्वेश्चन. क्वेश्चन साठी सुद्धा आपण डू यूज करतो. सो डू यू लाईक कॉफी. तुला कॉफी आवडते का? डू दे प्ले क्रिकेट. ते क्रिकेट खेळतात का? क्वेश्चन. डू वी हॅव अ क्लास टुडे. आज आपला वर्ग आहे का? क्वेश्चन विचारलाय म्हणून डू वी हॅव अ क्लास टुडे. आय डोंट वॉच टीव्ही ॲट नाईट. मी रात्री टीव्ही बघत नाही. निगेटिव्ह सेंटेन्स. आय डोंट वॉच टीव्ही ॲट नाईट. नेक्स्ट बघूया डज. डज म्हणजे काय? करणे, करतो किंवा करते. सो डज आपण कशासोबत यूज करतो? ओनली ही, शी, इट अँड नेम सिंग्युलर असेल तर आपण डज यूज करतो. ठीक आहे. तर आपण क्वेश्चन, निगेटिव्ह सेंटेन्स, डेली रुटीन, when we are talking about one person habit and asking about abilities तेव्हा आपण does यूज करतो. तर ठीक आहे, आपण एक्झाम्पल बघूया. he does his homework on time. तो वेळेवर होमवर्क करतो म्हणजे डेली रुटीन. she does yoga every day. ती दररोज योगा करते. डेली रुटीन आहे. she does yoga every day. It does not work properly. ते योग्य प्रकारे काम करत नाही. निगेटिव्ह सेंटेन्स. It does not work properly. Does he speak English? तो इंग्लिश बोलतो का? क्वेश्चन आहे. Does he speak English? Does she like music? तिला संगीत आवडते का? क्वेश्चन आहे म्हणून Does she like music? Does your brother live in Pune? तुझा भाऊ पुण्यात राहतो का? क्वेश्चन. Does your brother live in Pune? Then she does not drink tea. निगेटिव्ह सेंटेन्स. मी चहा पीत नाही. ती चहा पीत नाही. She does not drink tea. He does not study at night. तो रात्री अभ्यास करत नाही. निगेटिव्ह सेंटेन्सेस. आता बघूया डीड. सो डीड म्हणजे काय? डीड कधी यूज करतो? पास्ट टेन्स साठी आपण डीड यूज करतो. केले, केला असं बोलायचं असेल तर आपण डीड यूज करतो. आणि डीड आपण ऑल सब्जेक्ट सोबत यूज करू शकतो. जसे की आय, यू, वी, दे, ही, शी, इट अँड नेम्स. सो आपण डीड कधी यूज करतो? पास्ट टेन्स मध्ये. पास्ट निगेटिव्ह सेंटेन्स असतील, कम्प्लिटेड ऍक्शन्स, पास्ट इव्हेंट अँड पास्ट हॅबिट साठी आपण डीड यूज करतो. आय डीड माय होमवर्क येस्टरडे. मी काल माझा होमवर्क केला. पास्ट आहे. कम्प्लीट आहे. कम्प्लिटेड ऍक्शन म्हणून पास्ट. आय डीड माय होमवर्क येस्टरडे. शी डीड नॉट कम टू स्कूल. ती शाळेत आली नाही. डिड यू वॉच द मूवी? तू चित्रपट पाहिला का? क्वेश्चन. डिड यू वॉच द मूवी? They did their
वर्क प्रॉपरली. त्यांनी त्यांचे काम नीट केले. डिड ही कॉल यू? त्याने तुला फोन केला का? क्वेश्चन. डिड ही कॉल यू? वी डिड नॉट ईट ब्रेकफास्ट. निगेटिव्ह सेंटेन्स. आम्ही नाश्ता केला नाही. डिड इट रेन येस्टरडे? काल पाऊस आला का? नाही आला. ही डिड नॉट स्टडी फॉर द एक्झाम. त्याने परीक्षेसाठी अभ्यास केला नाही. निगेटिव्ह सेंटेन्स. ही डिड नॉट स्टडी फॉर द एक्झाम. ठीक आहे. आता तुम्हाला फर्स्ट काय करायचंय, डू, डज आणि डीडचे ऍटलीस्ट 5 सेंटेन्स कमेंट करायचे आहे, जेणेकरून तुम्हाला जास्त समजेल की तुम्ही कशा प्रकारे सेंटेन्स तयार करू शकता. तुमच्या डेली रुटीन मध्ये जे सेंटेन्स तुम्ही मराठीत यूज करता तेच तुम्ही इंग्लिश मध्ये डू, डज आणि डीडचा यूज करून तुम्हाला कमेंट करायचे आहे. ते तर मी इथे फिल इन द ब्लँक केलं आहे. तर इथे काय येईल, डू यू लाईक आईस्क्रीम और डज यू लाईक आईस्क्रीम और डिड यू लाईक आईस्क्रीम. काय येईल याच्यातून तुम्हाला कमेंट करायचं आहे. शीच्या नंतर काय येईल, डेच्या नंतर काय येईल, असं तुम्हाला हे 10 सेंटेन्स कंप्लीट करून कमेंट करायचे आहे. नेक्स्ट आहे, हे जे आहे हे मराठीतून मी सेंटेन्स दिलेले आहेत, तर ते तुम्हाला इंग्लिश मधून मला कमेंट करून सांगायचे आहेत. तर मी चेक करेल कोणाचे करेक्ट येतात, कोणाचे रॉंग येतात. त्याने तुमचा अजून चांगला अभ्यास होईल. तर आपण याच्या आधीच्या व्हिडिओत काय काय पाहिले, कॅन, कुड, मस्ट, माइट, मे, दॅन, शी, शुड, विल, वुड, हे सगळं आपण आधीच्या व्हिडिओत पाहिलं आहे. जर तुम्हाला ते व्हिडिओ बघायचे असेल तर प्लीज यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा आणि ते व्हिडिओ लगेच बघून घ्या. थँक यू फॉर वॉचिंग. लाईक, शेअर अँड कमेंट अँड प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू फॉर वॉचिंग.